पुढची बातमी बघूयात। भाजपचे आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या खोक्यावरून सरकारवरती गरजणाऱ्या राज ठाकरेंना त्यांचे मित्र आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी टोला हाणला। एका खोक्या भाईचं काय घेऊन बसलात, इथे संपूर्ण विधानसभेमध्ये खोके भाई भरलेत असा टोला राज ठाकरे यांनी सरकारला लगावला। यावरती ज्यांना लोक निवडून देत नाहीत ते विधानसभेमध्ये न जाता विधान करण्याच्या कार्यक्रमामध्ये बसतात असं सणसणीत प्रत्युत्तर मंत्री आशिष शेलार यांनी दिलंय। तर निवडून येण्यासाठी तुम्ही शिवतीर्थावरती किती वेळा भीक मागितली असा सवाल मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आशिष शेलार यांना विचारलाय। खोक्या बाई काय घेऊन बसले, आपली विधानसभा भरली आहे। खोके बाई भरले आतमध्ये मूळ विषय राहतात बाजूला, बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला प्रकटून टाकले जात आहेत। मला वाटतं की एखादं वाक्य आपलं अस्तित्व जाणून देण्यासाठी अशा पद्धतीने करणं आणि मग आपल्याकडे ध्यान आकर्षित करून घेणं हे आता महाराष्ट्रातल्या जनतेला पुरतं कळून चुकलेलं आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये निवडून दिलेले जनतेच्या समर्थनार्थ ज्यांनी काम केलं अशांना लोकांनी निवडून दिलेलं आहे। कुठल्याही पक्षाचा असेल, जे निवडून येता येत नाही, ज्यांना लोक निवडून देत नाही, ते विधानसभेत जाता विधान करण्याच्या कार्यक्रमात बसतात। काल भारतीय जनता पक्षाचे एक नेते झोला हे सन्माननीय राजसाहेबांबद्दल काहीतरी बरळत होते। मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतः निवडून यावं म्हणून किती वेळेला भीक मागायला तुम्ही शिवतीर्थावर आलात? 2009 ते आतापर्यंत किती वेळा भीक मागितली साहेबांकडे की मनसेचा उमेदवार देऊ नका म्हणून? जर आम्ही बोलायला लागलो ना तर झोला तुम्हाला मुंबईत फिरणं मुश्किल होईल, एवढं तुम्ही लक्षात ठेवा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।